स्वागत म्हणजे पंतप्रधानांना असं काही फार वाजा गाजा फुलं फेका पोकलॅटमधून JCBमधून तसं काही चालत नाही. आपल्याला कल्पना आहे अतिशय साधा सरळ पद्धतीने म्हणजे ते फुलांचा हारसुद्धा स्वीकारत नाहीत याची आपल्याला कल्पना आहे. त्यामुळे जसं सगळीकडे असतं तसं साध्या पद्धतीने त्यांचं स्वागत या ठिकाणी होईल. पण संख्या ही खूप मोठी लाखामध्ये आमच्या भगिनी या ठिकाणी आलेल्या असतील. व्यासपीठावर आल्यानंतर मला वाटतं की फार जास्त कार्यक्रम होणार नाहीत. देशाचे कृषी मंत्री या ठिकाणी आलेले आहेत. शिवराज सिंगजी चौहान आहेत, मुख्यमंत्री आहेत, दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत, तेही या ठिकाणी राहतील. थोडक्यात त्यांची भाषणं होतील आणि नंतर सभेला प्रधानमंत्री संबोधित करतील. या ठिकाणी आपण बघतोय की तुम्ही म्हणता की रेकॉर्ड ब्रेक सभा होईल, मात्र वाहनतळाच्या व्यवस्थेची अडचण आहे, वाहतूक वळवलेली आहे, तर एवढ्या दुरून जळगावपासून लोक येतील. सगळ्या अडचणी आहेत तरीसुद्धा माननीय मोदीजी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यावर या ठिकाणी येत आहेत. आमच्या भगिनींमध्ये तर एक वेगळा उत्साह आहे, आपल्याला कल्पना आहे. आणि म्हणून आमच्या भगिनी 100% त्यांची उपस्थिती या ठिकाणी राहणार आहे. जवळपास 2300-2400 बस आम्ही या ठिकाणी केलेल्या आहेत. त्यांची संख्या जवळपास 1,10,000च्या वर त्या ठिकाणी होती. आणि अजून आमच्या खाजगी गाड्यांनी स्वतःच्या खर्चाने गाड्यांनी आमच्या त्या दिदी या ठिकाणी येणार आहेत, आमच्या बचत गटाच्या भगिनी या ठिकाणी येणार आहेत. त्यामुळे गर्दी ही अलोट असेल. गर्दीच्या बाबतीमध्ये कुठेही शंका घेण्याचं कारण नाही. आणि अतिशय यशस्वी असा कार्यक्रम पाऊस जरी पडत असला तरी हा होईल. आता व्यासपीठ जेवढं आपण जेव्हा टेंट लावला तेवढा बघितलं तर हा 20-22 एकरमध्ये हा नुसता टेंट लावलेला आहे या ठिकाणी. 20-22 एकरमध्ये. बाकी जागा तर 100 एकर आहे या ठिकाणी. मोठी जागा आहे. पण तरीसुद्धा आता सगळ्या चिखलामुळे पार्किंगचा प्रॉब्लेम आलेला आहे. आता ज्या आमच्या भगिनी येतील लाडके त्यांना इथेच ड्रॉप करून रस्त्यावर हायवेवर त्या गाड्या पुढे निघून जातील बस, नंतर त्यांना घ्यायला पण येतील. पण इथे पार्किंगची थोडी अडचण निश्चित झालेली आहे. पण तरीसुद्धा या सर्व गोष्टींवर मात करून आम्ही हा कार्यक्रम त्याचा अतिशय सक्सेस होईल अशी अपेक्षा मला आहे. नेपाळच्या दुर्घटनेमध्ये जे काही मृतदेह आहेत ते भारतात केव्हापर्यंत येतील, किती जखमी आहेत, किती मयत झालेले आहेत, अधिकृत आकडा आला आहे का? ते कालची जी दुर्घटना झाली त्याच्यामध्ये जळगाव जिल्ह्यातील विशेष करून वरणगाव भुसावळमधील यात्री त्या ठिकाणी होते. आणि जवळपास 27-28 हा मृतांचा आकडा त्या ठिकाणी झालेला आहे. 27पर्यंत तो गेलेला आहे. आता थोड्याच वेळात मला वाटतं शेवटचे 4-5 पोस्टमॉर्टम त्या ठिकाणी राहिलेले होते, ते आता झालेले असतील. त्या ठिकाणी आमच्या केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे या ठिकाणी गेलेल्या आहेत, त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. संजय सावकारे आमचे भुसावळचे आमदार आहेत. त्या ठिकाणी अमोल जावळे आहेत, आमचे परीक्षित म्हणून आमचे कार्यकर्ते आहेत. ते सर्व त्या ठिकाणी 7-8 जण पोहोचलेले आहेत. ते सर्व जखमींनाही मदत करत आहेत. जे डेड बॉडी आणायचे आहेत त्यांनासुद्धा सगळं सहकार्य करत आहेत. प्रशासनासोबत संपर्कात आहेत. आम्हीसुद्धा कालपासून आणि या सकाळपासून मग केंद्रीय सरकार असेल, आमचं केंद्रातलं अमितभाईंचं कार्यालय असेल, सेना विभागाचं कार्यालय असेल, सर्वांशी आम्ही त्या ठिकाणी संपर्कात आहोत. सुरुवातीला नाशिकला या डेड बॉडी न्यायच्या आणि तिथून बाय रोड आणायचं टाळलेलं होतं. पण 5 तास आणि पावसामुळे 6 ताससुद्धा लागू शकतील. आणि म्हणून आम्ही विनंती केली. आणि आता हे जे फ्लाईट येणार आहे, जे मिलिटरीचं जे सेनेचं वायुसेनेचं विमान येणार आहे, ते सर्व डेड बॉडी घेऊन जळगावला या ठिकाणी येतील. जळगावला आम्ही त्या डेड बॉडी उतरून लगेच अर्धा-पाऊण तासामध्ये भुसावळ तालुक्यामध्ये त्यांना आम्ही घेऊन जाऊ आणि तिथे मग त्यांचा अंतिम संस्कार होईल. किती वाजेपर्यंत जळगावला पोहोचेल? मला वाटतं अजून 1 तास त्यांना निघायला लागेल. तिथून 1 तास निघायला लागेल आणि 2 तास इथे यायला लागेल. म्हणजे आता जवळपास या ठिकाणी आपण बघितलं तर 1 वाजलेला आहे. मला वाटतं 4:30 वाजेपर्यंत 5 वाजेपर्यंत हे विमान या ठिकाणी येईल. 4-4:30पर्यंत हे विमान या ठिकाणी येईल. आता आपण सांगितलं की आता प्रथम म्हणजे जी संख्या आहे ती 28पर्यंत गेलेली आहे मृतांची. बाकी 16-17 जण त्या ठिकाणी जखमी आहेत. म्हणून असा जो 42-43 आकडा आहे तो अशा पद्धतीने आहे. 3 लोक त्या ठिकाणी थोडं सिरियस आहेत, ICUमध्ये आहेत. पण बाकी लोकांचं कुणाचं फ्रॅक्चर आहे, कुणाला प्रथमोपचार करण्यात आलेला आहे. त्या ठिकाणी आमचे कार्यकर्ते अमोल जावळे, परीक्षित त्या ठिकाणी थांबणार आहेत. सावकारे साहेब आणि रक्षाताई जिथे विमानात सगळ्या डेड बॉडीज आहेत त्या घेऊन या ठिकाणी येणार.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत. या ठिकाणी बचत गटांच्या महिलांसोबत त्या संवाद साधणार आहेत. त्याचबरोबर लखपती दीदी हा सुद्धा कार्यक्रम आहे आणि या निमित्ताने ज्या यशस्वी झालेल्या महिला आहेत त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधणार आहेत. आणि या कार्यक्रमासाठी सगळ्या महिलांमध्ये मोठी उत्सुकता असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. प्रशासनाच्या वतीने जय्यत तयारी या ठिकाणी करण्यात येत आहे. जळगाव विमानतळाच्या समोर असलेल्या प्राईम इंडस्ट्रीयल पार्क या ठिकाणी ही सभा होणार असल्यामुळे या ठिकाणं जय्यत तयारी चालल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. युद्ध पातळीवरती या ठिकाणी कर्मचारी आणि कामगार या ठिकाणी काम करताना बघायला मिळतं. एकीकडे असं चित्र असलं तरी दुसरीकडे मात्र वरुण राजाने जळगाव जिल्ह्यावरती गेल्या महिनाभरापासून जो काही सातत्यानं पाऊस सुरू ठेवलेला आहे त्याचा परिणाम म्हणून सभास्थळाच्या अनेक भागांमध्ये चिखल आणि पाणी साचल्याचं पाहायला मिळतं आहे. आणि हेच खरं तर या सभास्थळाच्या ठिकाणी मोठं आव्हान असणार आहे. कारण आता 24 तास प्रशासनाच्या समोर आहे. पाऊस थांबायचं नाव घेत नाही आणि त्यामुळे ही 1,00,000 ते 1.5 लाख महिला या ठिकाणी उपस्थित राहणार असल्याचं सांगितलं जात आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये या महिलांचं या सभास्थळापर्यंत येणं आणि या सभास्थळाच्या ठिकाणी त्यांची व्यवस्था करणं हे प्रशासनाच्या दृष्टीने मोठं अवघड काम असल्याचं पाहायला मिळतं आहे. या ठिकाणी मंत्री गिरीश महाजन यांच्याशी याबाबत संवाद साधला असताना त्यांनीसुद्धा मान्य केलेलं आहे की आव्हान मोठं आहे. मात्र कोणत्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी सभा होणार आणि रेकॉर्ड ब्रेक अशी गर्दी या कार्यक्रमाला हजर राहील. आलेल्या अडचणींवरती नक्की मात केली जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे. आणि खरं तर हे सभेच्या ठिकाणी पावसाचंच आज तरी मोठं आव्हान असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. चंद्रशेखर नेवे, ABP माझा, जळगाव. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.